3-4 दिवस झालं गाडीच लय खराब झाली होती. म्हणलं आज गाडी धुवून घ्यावं. तर गाडी धुईला आज मुहूर्त लागला होता आपल्याला. वॉशिंग सेंटरवर आलो होतो पण इथं पाणीच नव्हतं. मग काय गाडी तशी धुवायला लावली आपण, बादलीनच पाणी टाकलं, मस्तपैकी धुतली गाडी, थोडीशी धुतली जास्त नाही. मग आलो एस कॅफेला, मस्तपैकी बसून थोडा टाइमपास केला. सोमेश्वर महाराज रिकाम टेकडे बसले होते, तर यांनी आज 50 रुपयाचं नुकसान केलंय. मस्तपैकी भाऊन सकाळ सकाळी एक बर्गर बनवला आणि बर्गर स्वतःच खाऊन घेतला. मला तर काही विचारलं पण नाही काय खायचंय का तुम्हाला, काय वगैरे काहीच बोलला नाही भाऊ. मस्तपैकी बनवलं स्वतःनं, स्वतःच खाऊन घेतलं. मग काय आपल्याला पण काही काम नव्हते, म्हणलं थोडा वेळ रील्स बघत बसावं. रील्स बघत बघत मस्तपैकी टाइमपास केला थोडा वेळ. मग आला मला पण थोडा फोन, तर मला जायचं होतं आज बाहेर म्हणजे नक्की कुठं मला पण माहित नव्हतं. त्याने मला लोकेशन पाठवलं. लोकेशन बघतोय तर काय लोकेशन होतं पुलगेटचं. तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा हे बस स्टॉप कुठले आहे. तुम्हाला पण नक्कीच माहित असेल हे पुण्यामध्ये बस स्टॉप कुठला असेल. तुम्ही या शॉपला ओळखतच असताल हे शॉप कोणाचं आहे. मी आलो होतो कोंड्यामध्ये, तुम्हाला माहितीच असेल. तर कोंड्यामध्ये म्हटल्यास कोणाला भेटायला आलोय, तर मी आलो होतो आपल्या करण्याला भेटायला. मस्तपैकी करण्या आला. करण्या काय एक